1922 या वर्षी जन्माला आलेल्या 3 व्यक्ती भविष्यात साधना साप्ताहिकाच्या संपादक झाल्या. त्यामुळे 2021-22 हे वर्ष त्या तिघांचंही जन्मशताब्दी वर्ष आहे. जुलै महिन्यामध्ये वसंत बापट यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं. ऑगस्ट महिन्यामध्ये ग.प्र. प्रधान यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आणि 5 ऑक्टोबर 2021 पासून यदुनाथ थत्ते यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या तिघांच्याही जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही वर्षभरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम करणार आहोतच. मात्र तिघांचंही जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना तिघांच्यावरही एक साधना साप्ताहिकाचा स्वतंत्र विशेषांक आणि तिघांचीही 2 किंवा 3 पुस्तकं प्रकाशित करणं असं आम्ही ठरवलंय. आणि त्याप्रमाणे बापट सर आणि प्रधान सर यांच्यावरचे विशेषांक आणि त्यांची पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत मागच्या 2 महिन्यात. आता 5 ऑक्टोबर पासून यदुनाथजींचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. त्यानिमित्ताने आम्ही यदुनाथजींची 2 पुस्तकं नव्या आवृत्तीच्या स्वरूपात आणणार आहोत आणि एक विशेषांक प्रकाशित करणार आहोत. त्याआधी हे सांगितलं पाहिजे की यदुनाथजींचा जो कालखंड आहे तो 1922 ते 1998 म्हणजे साधारणतः 76 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यापैकी 35 वर्ष ते साधना साप्ताहिकाशी निगडीत होते. म्हणजे 1948च्या डिसेंबरमध्ये साने गुरुजींनी मुंबईला तरुण यदुनाथांना बोलावून घेतलं तेव्हा ते वयाच्या 25च्या टप्प्यावर होते. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन काही काळ तुरुंगवास भोगलेला आणि एक तरुण आणि उमदा असा हा त्यांचा सहकारी पुढे 35 वर्ष साधना चालवत राहिला. त्यातील नंतरची 25 वर्ष म्हणजे 1956 पासून तर 82 पर्यंत यदुनाथजी साधनाचे मुख्य संपादक होते आणि त्या अगोदरची 7-8 वर्ष ते रावसाहेब पटवर्धन, आचार्य जावडेकर आणि साने गुरुजी यांच्याबरोबर त्यांनी त्यांचे संपादकीय सहकारी म्हणून काम केलं. त्यामुळे मागे वळून जर पाहिलं तर आता अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या साधना साप्ताहिकाचा जवळपास अर्धा कालखंड हा यदुनाथजींच्या संपादक पदाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे साहजिकच आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं तर साधना म्हटलं की लोकांना यदुनाथजी आठवतात. आणि यदुनाथजींचं हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे हा खूप मोठा आणि अधिक व्यापक चर्चेचा विषय आहे. तो आम्ही सर्व विशेषांकातून हाताळणार आहोतच. परंतु आपण जर तो कालखंड लक्षात घेतला की स्वातंत्र्यानंतरची 35 वर्ष त्या काळात या राज्यामध्ये आणि या देशामध्ये झालेली युद्ध असतील, समतेच्या लढाया असतील, राजकीय आघाडीवर झालेली घुसळण असेल आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आघाडीवरचे प्रयोग असतील, ह्या सगळ्या प्रक्रियेला कशा प्रकारचा प्रतिसाद साधना साप्ताहिकातून दिला जातोय असं त्यावेळच्या लोकमानसाला जे वाटत असायचं त्याचं महत्त्वाचं कारण यदुनाथजींनी ज्या प्रकारे ते सगळं हाताळणं चालू ठेवलं होतं ते खरंच मागे वळून पाहिलं तर विशेष कौतुकास्पद आहे असं आपल्या लक्षात येतं. त्यातही 1975ची आणीबाणी त्या काळामध्ये अखिल भारतीय स्तरावर फारच थोडी प्रसारमाध्यमं किंवा नियतकालिकं त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये टिकून राहिली, आणीबाणीला विरोध करत राहिली. त्यामध्ये मराठीत फक्त साधना साप्ताहिकाचं नाव खूप प्राधान्याने राष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतलं जातं. वसंत बापटांच्या संदर्भात आम्ही असा उल्लेख केला होता की बापट सर हे साधना परिवारातील राजहंस होते. प्रधान सरांच्या संदर्भात असा उल्लेख केला की प्रधान सर हे समाज शिक्षक होते साधना परिवारातील. तसं यदुनाथजींच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आणि आवाका सांगायचा असेल आणि त्यासाठी एकच शब्द वापरायचा असेल तर मी असं म्हणेल की यदुनाथजी हे कॅटलिस्ट होते. मराठीमध्ये उत्प्रेरक होते असं आपण म्हणू. कॅटॅलिसिस ही जी एक प्रोसेस आहे ती रसायनशास्त्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. मी लोकप्रिय आहे असंही म्हणेल. तर कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये एखादा विशिष्ट पदार्थ भाग घेतो
ती प्रक्रिया घडवून आणण्यासाठी मदत करतो. मात्र ती रासायनिक अभिक्रिया घडून आली की तो पदार्थ बाहेर येतो दुसऱ्या आणखी एखाद्या प्रक्रियेला मदत करण्यासाठी. तर ही जी उत्प्रेरक किंवा कॅटॅलिस्टची जी भूमिका असते ती यदुनाथांनी निभावली असं मला त्यांच्या मागच्या सगळ्या कामाकडे वळून पाहिल्यावर वाटतं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील चळवळी करणाऱ्या, आंदोलनं करणाऱ्या, सामाजिक संस्था आणि संघटना चालवणाऱ्या, साहित्याच्या क्षेत्रात नवं काहीतरी करू पाहणाऱ्या, शिक्षणाच्या क्षेत्रात प्रयोग करू पाहणाऱ्या लोकांना त्यांनी ज्या प्रकारे प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, साधनेचं व्यासपीठ दिलं, हे जर पाहिलं तर मला असं दिसतं की हे महाराष्ट्राच्या वृत्तपत्राच्या किंवा नियतकालिकांच्या इतिहासामध्ये असं उदाहरण हे युनिक असावं. इतक्या तोडीचं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात काम अन्य क्वचितच एखाद्या संपादकांनी केलं असावं. त्याचं साधं उदाहरण जरी लक्षात घेतलं की हमीद दलवाई आणि त्यांची मुस्लिम सत्यशोधक मंडळ, बाबा आमटे आणि आनंदवन आणि नरहर कुरुंदकर आणि एकूण पुरोगामी विचार आणि चिकित्सा, या तीनही व्यक्तींना यांनी दिलेलं बळ, यदुनाथांनी दिलेलं बळ पाहिलं आणि ते तिघांनीही वेळोवेळी मान्य केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. त्याच्यावरून सुद्धा यदुनाथांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या किती लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे एका कॅटलिस्टची जन्मशताब्दी असंही आता आपल्याला म्हणता येईल. अशा या यदुनाथजींनी लहान मोठी अशी 100हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. अगदी त्यातली काही 25, 30, 40 पानांच्या पुस्तकं आहेत आणि काही 150-200 पानांची पुस्तकं आहेत. दुर्दैवाने यातली बहुतेक पुस्तकं आता आउट ऑफ प्रिंट आहेत. त्या काळामध्ये त्या वाचक मनाची गरज भागवणं असं उद्दिष्ट ठेवलेलं होतं. काही आडबाजूच्या प्रकाशकांनी ती पुस्तकं प्रसिद्ध केली आणि त्यावेळी त्याच्या अनेक आवृत्त्या आल्या. मात्र नंतरच्या काळात, विशेषतः अलीकडच्या 15-20 वर्षाच्या काळात त्यातील फारच थोडी पुस्तकं उपलब्ध आहेत. अशा पार्श्वभूमीवर यदुनाथजींची 2 अतिशय महत्त्वाची पुस्तकं आम्ही आता जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होत असताना साधना प्रकाशनाकडून आणत आहोत नव्या आवृत्त्याच्या रूपात. आणि ही दोनही पुस्तकं खूप कमी लोकांनी वाचली असावीत असं मला वाटतं. 25 वर्षापासून तर ही पुस्तकं आउट ऑफ प्रिंट आहेत. परंतु या पुस्तकांची कल्पना किंवा थीम जरी आपण समोर ठेवली तरी त्याचं महत्त्व लक्षात येईल. त्यातलं पहिलं पुस्तक आहे मुस्लिम मनाचा कानोसा. खरं तर हे पुस्तक म्हणजे यदुनाथजींनी 1975 ते 85 या 10-11 वर्षाच्या काळात दैनिक सकाळमध्ये एक टोपण नावाने सदर लिहिलं होतं. मुल्क परस्त असं ते टोपण नाव होतं. म्हणजे सदराचं नाव मुस्लिम मनाचा कानोसा आणि लेखक मुल्क परस्त. त्यामुळे साहजिकच ते टोपण नाव असल्यामुळे, गोपनीय असल्यामुळे महाराष्ट्रात खूप कमी लोकांना ते माहीत असेल. ते पुस्तक त्यानंतर थेट 1995 साली प्रसिद्ध झालं आणि अर्थातच त्या काळात इतक्या जुन्या लेखनाचं जेव्हा पुस्तक येतं तेव्हा त्याची आठवण लोकांना नसणं अगदी साहजिक होतं. तर त्या 11-12 वर्षामध्ये यदुनाथजींनी 250 ते 250 लेख दैनिक सकाळमध्ये लिहिले. त्यातील निवडक 70 लेखांचं पुस्तक आम्ही आता नव्या आवृत्तीच्या रूपात प्रसिद्ध करतोय त्याच नावाने. दुसरं पुस्तक मुस्लिम समाजातील वाहते वारे, हे सुद्धा यदुनाथजींनी एक सदर लिहिलं होतं आणि ते नागपूर पत्रिका या दैनिकात लिहिलं होतं. 1985 ते 87-88 असं 2-1 वर्ष हे सदर लिहिलं. त्या सदरातही त्यांनी 50-60 लेख लिहिले असावेत. त्यातील निवडक 40 लेखांचं हे पुस्तक आहे. गंमत म्हणजे त्या सदरही त्यांनी टोपण नावाने लिहिलं आणि त्या टोपण नाव काय होतं? ते होतं कलम नवीस. तर आता ही कलम नवीस आणि मुल्क परस्त या नावाखाली यदुनाथजींनी लिहिलेल्या 70+40 एवढ्या लेखांची 2 पुस्तकं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी येत आहेत. यदुनाथजींनी अनेक वेगवेगळ्या विषयावर लेखन केलंय. त्यामध्ये लहान मुलांशी संबंधित पुस्तकं आहेत, कुमार वयोगटासाठी आहेत, तरुणांच्यासाठी आहेत, चरित्र आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे 50, 60, 70 वर्षापूर्वीच्या काळात विज्ञानाच्या संदर्भातली छोटी छोटी पुस्तकं, वैज्ञानिकांची चरित्र, हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण असं त्यांचं ते काम होतं. मात्र ते सगळं जरी असलं तरी ही 2 पुस्तकं पाहिल्यावर आपण असं चकित होऊ की हे सर्व लेख
त्यावेळी मुस्लिम समाजामध्ये जे काही घडत होतं, लहान मोठ्या घटना, घडामोडी, कार्यक्रम, उपक्रम, त्या सगळ्यांचा वेध घेणारे, कानोसा घेणारे असे ते लेख होते. मी तर म्हणेल मुस्लिम समाजातील कोणत्याही महाराष्ट्रातल्या अन्य व्यक्तींच्या पेक्षा यदुनाथजींनी मुस्लिम समाजाविषयी केलेलं लेखन जास्त आहे, याची प्रचिती देणारी ही 2 पुस्तकं आहेत. म्हणजे मूळ सदराचे जर सर्व लेख पाहिले तर सकाळमधले साधारणतः 250 आणि 50 ते 60 नागपूर पत्रिका, म्हणजे 300 लेख त्या 14-15 वर्षांच्या काळामध्ये यदुनाथजींनी लिहिली. आणि सर्वचे सर्व लेख मुस्लिम समाजाच्या संदर्भातील घटना आणि घडामोडी याची चर्चा करणारं, चिकित्सा करणारं, टीका टिप्पणी करणारं, भाष्य करणारं. त्यामुळे यदुनाथजींच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी असं काहीतरी वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण काम करता येतंय, याचा आम्हाला आनंद आहे. याचबरोबर यदुनाथजींच्यावर जो विशेषांक आता आम्ही प्रसिद्ध करणार आहोत पुढच्या आठवड्यातला साधना साप्ताहिकाचा, त्यामध्ये त्यांचे स्वतःचे अशाच प्रकारचे दुर्मिळ, जे या 2 पुस्तकाच्या बाहेरचे असे 3 किंवा 4 लेख आम्ही पुनर्मुद्रित करणार आहोत, की जे कोणालाही सहसा वाचायला मिळालेले नव्हते आणि अलीकडच्या काळात उपलब्धही नव्हते. आणि त्यामध्ये आणखी 4 किंवा 5 वेगवेगळ्या क्षेत्रातील परंतु यदुनाथांशी या ना त्या नात्याने घनिष्ठ संबंध आला अशा व्यक्तींचे लेख आहेत. त्यामध्ये कुमार सप्तर्षी आणि अनिल अवचट आहेत, प्रकाश आणि विकास आमटे आहेत आणि रजिया पटेल आहेत. या 5ही व्यक्तींचे लेख आणि यदुनाथजींचे 4 दुर्मिळ लेख असा तो विशेषांक प्रसिद्ध होईल. त्यामध्ये आणखी काही भर टाकली जाईल. हे सर्व जे आत्ता मी करतोय तो जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ आहे. आगामी वर्षभरात यदुनाथजींनी साधना साप्ताहिकात लिहिलेल्या निवडक संपादकीय लेखांचं एक चांगलं मोठं पुस्तक येईल. आणि यदुनाथजींनी बालकुमार अंक हे 1958 पासून 12-13 वर्ष खूप नेटाने आणि हिरिरीने जे काढले होते, त्याच्यातून आजचे अनेक मोठे साहित्यिक असं सांगतात की त्यावेळी आमची बालकुमार अंकामध्ये कविता आली होती किंवा कथा आली होती, आम्हाला स्पर्धेत बक्षीस मिळालं होतं. तर ते जे 12 वर्षातले विशेषांक होते, त्या विशेषांकातील निवडक लेखन, अर्थातच संपादन त्याचं यदुनाथांनी केलं होतं, त्यामुळे संपादक यदुनाथ थत्ते, अशा प्रकारचं निवडक बालकुमार 1958च्या पुढचा 10 ते 12 वर्ष हे पुस्तक सुद्धा येणार आहे. आणि या पलीकडे त्यांची विज्ञान विषयक जी काही पुस्तकं होती, जी आता खूप कालबाह्य वाटणार नाहीत, प्रासंगिक वाटणार नाहीत, ज्याला आजही काहीतरी वेगळा रिलेव्हन्स आहे, अशा विज्ञान विषयक त्यांच्या लहान लहान पुस्तिका किंवा छोटी छोटी पुस्तकं याचं एकत्रित असं बाइंडिंग करून एक चांगला संग्रह, अशी 3 पुस्तकं आमच्या आत्ता मनात आहेत. दिवाळीच्या नंतर आणखी काहीतरी नियोजन ठरेल. एवढं मात्र निश्चित की साधना साप्ताहिक 75 वर्षाच्या उंबरठ्यावर असताना आणि या 3 महनीय संपादकांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत असताना साधनाची पुढची म्हणजे साधारणतः शतक महोत्सवी वाटचाल, आणखी 25 वर्षाची वाटचाल सुकर व्हावी, यासाठी या 3ही संपादकांचं हे काम अधोरेखित करणं आम्हाला आवश्यक वाटतं, महत्त्वाचं वाटतं. या संदर्भात साधनाच्या आणि त्याही बाहेरच्या वाचकांच्या, हितचिंतकांच्या जर काही सूचना असतील, अपेक्षा असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याचं स्वागत करू. शक्य असेल त्यातील जास्तीत जास्त सूचनांची अंमलबजावणी करू. धन्यवाद.